कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग आला आहे. भाजपाचे 50 निवडून आलेले नगरसेवक आज कोकण भवनात अधिकृत गट स्थापन करण्यासाठी रवाना होत आहेत. या दरम्यान भाजपाकडून शशिकांत कांबळे यांची गटनेतेपदी नियुक्ती करण्यात आली असून महापौर निवडीपूर्वी राजकीय गणिते अधिक स्पष्ट होताना दिसत आहेत. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत भाजपाची अधिकृत गट स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. डोंबिवलीतील जिमखाना परिसरातून भाजपाची 50 नगरसेवक कोकण भवनाकडे रवाना होत असून शशिकांत कांबळे यांची भाजप गटनेतेपदी नियुक्ती करण्यात आली आहे. गेल्या काही दिवसापासून गट स्थापनाबाबत चर्चा सुरू होती. मात्र पक्षश्रेष्ठींनी सकाळी शशिकांत कांबळे यांच्या नावाला शिक्कामोर्तब केले. दरम्यान महापौर व इतर पदासाठी भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, शिवसेना नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात चर्चा सुरू असून महापौर पद महायुतीचाच राहील अशी माहिती भाजपाकडून देण्यात आली आहे. गट नेतेपद मिळाल्याबद्दल शशिकांत कांबळे यांनी पक्षश्रेष्ठीचे आभार मानत सर्व नागरिकांना विश्वासात घेऊन महापालिकेचे कामकाज पार पाडण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. आज आमचा गट आम्ही रजिस्टर करत चाललो आहोत. एवढे दिवस सगळं पाहताय की आज करू उद्या करूमध्ये आज आम्ही गटनेता निश्चित केलेला आहे आणि आता जाऊन रजिस्टर करणार. आज आम्ही 3 नावं दिली होती. 3 नावामध्ये आज सकाळीच आमच्याकडे एक नाव आलं आहे. त्या 3 नावापैकी एक होतं राहुल दामले, मंदार हळवे आणि शशिकांत कांबळे. या तिघांची नावं होती. या तिघांच्या नावामध्ये शशिकांत कांबळे यांचं नाव गटनेता म्हणून ते आमचे वरिष्ठ नेते आमचे दादा चव्हाणसाहेब शिंदेसाहेबांशी बोलत आहेत. आणि एक तुम्हाला मी ठासून सांगतो की जो महापौर बसेल हा भाजपा शिवसेना युतीचाच महापौर बसेल. त्या सगळ्या चव्हाणसाहेब बोलत आहेत. त्यांच्याशी बोलण्याप्रमाणे होऊन जाईल. त्यांना शुभेच्छा मनसेनं. ब्युरो रिपोर्ट, जनशक्ती कल्याण.